या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। आजपासून दिवाळी सुरू होते। आज वसुबारस आहे। वसुबारस दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। पाहूयात काही विशेष घडामोडी। आज वसुबारस आणि आजपासून खरी दिवाळी सुरू होते। सर्वत्र वसुबारसची धूम पाहायला मिळते। जळगावमध्ये आणि इतर ठिकाणी सुद्धा वसुबारस जोरात साजरी केली जाते। वसुबारस निमित्त इथे गाय आणि वासराची पूजा केली जाते। दिवाळी सणाचा आजचा हा पहिला दिवस। गोशाळेमध्ये त्यामुळे अगदी सकाळपासूनच पूजेसाठी गर्दी पाहायला मिळते। तसंच ग्रामीण भागामध्ये इथे आजच्या दिवशी वसुबारसची पूजा केली जाते। दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस आणि जळगावमध्ये आजचा हा उत्साह पाहायला मिळाला आणि मोठ्या संख्येने इथं गोशाळेमध्ये सुद्धा पूजेसाठी गर्दी पाहायला मिळाली। मुंबईमध्ये एसटी महामंडळाच्या मुख्यालयात बँक बैठकीत झालेल्या प्रकरणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आता कठोर कारवाईचे निर्देश दिलेले आहेत। या बैठकीत झालेल्या राड्यात सहभागी असलेल्यांवर कडक कारवाई करून गुन्हा दाखल केला जाईल असा निर्णय झालेला आहे। नुकसान झालेली ही जागा एसटी महामंडळाची आहे, त्यामुळे अशा पद्धतीने यापुढे कुठलीही जागा उपलब्ध करून दिली जाणार नाही अशी ग्वाही सुद्धा त्यांनी बैठकीत दिलेली आहे। बैठकीच्या या राड्यामध्ये एसटीचं जे कर्मचारी आहेत ते असतील तर त्यांनाही इथे निलंबित केलं जाईल असा सरनाईक यांनी इथे स्पष्ट निर्वाळा दिलाय। डिजिटल अरेस्ट प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले। मुंबई पोलिसांनी यामध्ये 6 आरोपींना अटक करून बेड्या ठोकल्या आहेत आणि बँकेची 15 खाती ही गोठवण्यात आली आहेत। यामध्ये 70 लाखांची एका व्यक्तीची लूटमार करण्यात आली होती, फसवणूक केली होती आणि मुख्य आरोपी गेल्या 3 वर्षांपासून सायबर फ्रॉडशी संबंधित होता आणि या प्रकरणाचा तपास जोरात सुरू आहे। यामध्ये रोज वेगवेगळ्या गोष्टी घडतायत आणि आणखीन यामध्ये 6 आरोपी आहेत त्यांना सुद्धा अटक करण्यात पोलिसांचं काम सुरू आहे। तसंच कोट्यवधींचा हा घोटाळा असू शकतो, फसवणूक असू शकते असंही पोलिसांतर्फे सांगण्यात आलेलं आहे। नहीं ये हम अभी उसके तपास कर रहे हैं, बट मैं ये कह सकती हूँ कि नॉट ओनली टू डिफरेंट कंट्री, इंडिया के अंदर भी ये यूज होता है इन थ्रू वैलेट्स। अब उसका एक्सप्लेनेशन खूब लंबा है, मैं भी अलग से मैं बताती हूँ लाइक हाउ इट हैपेंस करके, बट ये हमारा थियोरेटिकल है। अभी तपास हमारा चालू है एक्चुअली इस केस में संबंधित। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। महिला सुधारगृहामध्ये 6 नृत्यांगणांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब घडली आहे। कोल्हापुरातला हा धक्कादायक प्रकार आहे। सर्व महिलांवर सीपीआर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। ऑगस्ट महिन्यात या महिलांवर कारवाई करण्यात आली होती। 2 महिन्यांपासून त्या सुधारगृहामध्ये होत्या आणि त्यामुळे त्यांना नैराश्य आलं होतं। त्यांनी हा आत्महत्येचा प्रयत्न केला। आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तिथे 6 महिला ज्या आहेत त्या नृत्यांगना आहेत आणि त्यांनीच हा निर्णय घेतला होता सामूहिक आत्महत्येचा। मात्र वेळीच ही गोष्ट लक्षात आल्यामुळे त्यांचे प्राण वाचलेत। मात्र सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। बीडमध्ये महाएल्गार सभेचं आयोजन करण्यात आलंय। हा ओबीसींचा मोर्चा नसून विशिष्ट जातीचा मोर्चा आहे। ओबीसींच्या हिताशी यांना काही देणं घेणं नाही। ओबीसींना बर्बाद करणारे हे लोक आहेत। ओबीसींचं कल्याण हे करू शकत नाही आणि यामुळेच या लोकांमुळे त्यांचं कल्याण होऊ दिलेलं नाही। ओबीसींचं 32% आरक्षण हे यांनीच वेगळं केलं असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलंय। त्यामुळे ओबीसींना बर्बाद करणारे हे लोक आहेत। मोर्चा काढणारे हेच ओबीसींचे खरे शत्रू असल्याची घणाघाती टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे। ते जालना इथे एका कार्यक्रमात बोलत होते। ते विशिष्ट जातीचा मोर्चा आहे आणि त्यात विशिष्ट जातीचे तुम्हाला लोक दिसतील आता। त्यामुळे तो ओबीसी बीबीसीचा मोर्चा नाही आणि ओबीसीच्या हिताचं यांना काय देणं घेणं पण नाही। इथून पाठीमागच यांनी कधी ओबीसीचं कल्याण होऊ दिलेलं नाही। ज्या ओबीसीचं 32% आरक्षण होतं हे यांनीच वेगळं केलं।
आणि गोरगरिबांचे लेकरं 32% जागा घेतल्या असत्या शिक्षणातल्या, नोकरीतल्या, तर यांनी त्यांनाच घास खाऊ दिलेला नाही. त्यामुळे तो ओबीसींना बरबाद करणारे हे लोक आहेत, हे ओबीसींचे खरे शत्रू आहेत मोर्चा काढणारे आजचे. त्यामुळे ते ओबीसीचा मोर्चा नाही. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.